तर आपले भाऊ भेटले जे जिमचं हे करतात, त्यांची आय डी मी आत्ताच चेक केली, त्यांचे 4 लाख फॉलोअर्स आहे. आणि तसं सांगायला गेलं तर त्यांनी आपल्यासोबत व्हिडिओ बी काढलेला आहे. मी तर ब्लॉगच करतो आता, आणि ते रील आपल्याला संध्याकाळी कोलॅबरेशन करणार आहे. कारण की आपल्याला एवढा मोठा माणूस भेटणं म्हणजे मला वाटलं नव्हतं होईल म्हणून भेट, पण अचानकमध्ये भेट झाली मुंबईमध्ये. आता सध्या मी घरी चाललो आहे. तर हर हर महादेव 2 शब्द काहीतरी बोलतील ते आता. ओके, मैंने ये सेट से आने के टाइम मैंने भाई को देखा, बहुत ये हो गया कि उम्र में अपने इंडिया का आदमी लोग है ना, ये साइकिल में राइड जाते हैं, उसके लिए मैं बहुत सपोर्ट करता हूँ. कि उम्र में मेरे साथ है ना, मेरा बीवी भी है, आइए बीवी है, वो भी इधर महाराष्ट्र के है. ओके, जय महाराष्ट्र. और मुंबई के लिए बहुत स्वागत है. और है ना, तुमको आगे बढ़ने दो, और भी है ना आगे बढ़ने के लिए सपोर्ट करो. और है ना, ये भाई के लिए कितना आगे तक पहुंच सकते हैं ना, उतना आगे पहुंचा दो. ओके, जय महाराज. तर मी सध्या आता आपल्या कामोठ्यामध्ये आहे, संजोली अन्नपूर्ण वडापाव सेंटर या ठिकाणी. काकू त्यांना वडे भजे नाश्ता खाऊ घातला पूर्णपणे, आणि काकू काहीतरी बोलतील आता. इथं वडापाव आपला खूप फेमस आहे. बोला. नमस्कार, मी संजोली कासारे, कामोठे इथून मी बोलते. हे आमचे सहकारी आमच्याकडे आले खायला. खूप छान त्यांची जर्नी आहे, छान वाटलं. जेव्हाही याला कामोठ्यामध्ये तर नक्की आमच्याकडे वडापाव खायला या. 20 वर्षापूर्वीचा आमच्याकडचा वडापाव आहे. तर हर हर महादेव, जय श्रीराम भावानो बहिणीनं. तर सध्या आपण आलो होतो आपल्या कामोठ्यामध्ये. तर आपल्या भावाला आपल्याकडून, आपल्या शॉपकडून आणि आपल्या दोघांकडून हे आपले क्लोज आहेत, हे आपण गिफ्ट करतोय, ज्याचे काही आपण चार्जेस घेत नाही. तो एवढं मेहनत करतोय त्यासाठी हे असेल. तर ह्याच्याबद्दल आम्ही काही मोबदला घेत नाही, काही नाही, कारण हे त्याच्या मेहनतीसाठी आहे. हे घे, हे तुझ्यासाठी खास. वन स्टॉप बायकर या ठिकाणी. तर सगळं पूर्णपणे बाईकचं सामान या ठिकाणी बघू शकता. हेल्मेट पूर्णपणे, अजून आपलं तसं सांगायला गेलं तर जे आपण आपले हातमोजे ते जे राहतात ना त्याला, आणि हे जर सांगायला गेलं तर हे एकदम सेफ्टी आपल्याला. कारण की सायकलवर असून द्या किंवा बाईकवर असून द्या, आपण पडल्यानंतर मारबीर काही लागत नाही ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हातातलं जे माझे आता मोजे होते ते मी घेण्यासाठीच आलेलो आहे. तर चला आता घेऊया, आणि जे 2-3 इथं रायडर पण आहे त्यांच्याशी पण आपण जाणून घेऊ. भाऊ, आपलं नाव काय सांगू शकता? माझं नाव पवन आणि हा माझा पार्टनर प्रणय. तर आपल्या शॉपमध्ये ऑलमोस्ट सगळ्या ऍक्सेसरीज भेटतील, म्हणजे हेल्मेट पासून ते जॅकेट पासून लाईट्स पासून सगळ्या ऍक्सेसरीज बाईक रिलेटेड. तर भाऊ, आपण कुठं कुठं जाऊन आले काही सांगू शकता आपला अनुभव? आमचं आता म्हणजे आम्ही राईड करतो मोस्टली बाईकवरती, पण भाऊ आपला सायकलवरती करतो. आम्ही त्याच्या एवढं नाही फिरलोय, पण प्रयत्न तर नक्की करणार की त्याच्यासोबत कधी फिरता येईल का, आम्ही हा प्रयत्न नक्की करणार आहे. नक्कीच आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून वाटल्यास त्याच्यासोबत सायकलवर तर आम्हाला पॉसिबल नाहीये एवढं लांब जाणं, तेवढी आमच्यामध्ये हिंमत नाहीये. तर बघू, आम्ही बाईकवरती जमेल तर आपला भाऊ आपल्यासोबत येईल का, आपण त्याला विचारून त्याच्यासोबत मला कधी कॉन्टॅक्ट करा, तुमच्यासाठी नक्की आपण एखाद्या बाईकवर जाऊ, तुम्ही जिथं माशेल तिथं. तर हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. यांचे देखील या ठिकाणी सत्कार पूर्ण केले जाईल. काँग्रेस मस्ती विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपल्या शुभास्ते खरं तर MS-17 रंगार यांचे देखील या ठिकाणी सत्कार सन्मान या कार्यक्रमाच्या अनुषंगाने केले जाईल. तर ते सायकल यात्रा करतात ऑल ओव्हर भारतभर. MS-17 रायडर ना, तर नाही का लय भारी व्हिडिओ असतात. म्हणजे सायकलवर फिरणं म्हणजे जोक नाही, गाडी फिरणं तर वाईट घेते आम्हाला. भाऊ सायकलवर नाही का प्रवास करतोय, तर भाऊला विनंती करतो भाऊने 2 शब्द बोलायचे. तर सर्वांना सगळ्यात पहिले माझ्याकडून जय श्रीराम. जसं तुम्ही आजची गर्दी सोडली नाही, तसंच जसं तुम्ही आजचं प्रेम हे आमच्यावर दाखवता, तर तसेच आमचे मित्र आपले स्वप्नील भाऊ गाडे आणि सूरज भाऊ गाडे यांच्यावर दाखवा. कारण की आपला मराठी माणूस उद्योग धंद्यामध्ये पुढेच गेला पाहिजे. तर एवढंच बोलतो, आणि त्यांना
पुढील वाटचालीच शुभेच्छा देतो. जय श्रीराम. आणि भाऊ खरंच नाही का एकदम शून्यातून भाऊचं पण स्वराज्याचं काम चाललंय. भाऊ करतोय. त्रास होऊन देऊ नका, ट्रॅफिक होऊन देऊ नका, गाड्या मोकळ्या ठेवा. नाही तर माझ्या गुन्हे पाडतात भाऊ. काय सांगतो तुम्हाला, डेंजर विषय. माझ्या मागे हात धुवून लागले सगळेच, तरी कुणाला फाटला नाही, काही विषय नाही. बरं धन्यवाद. असं प्रेम राहू द्या. आपले तर सध्या आता हॉटेलला जेवण करण्यासाठी आलेलो आहे. आता आपले रील स्टार महाराष्ट्रातले प्रतीक भैया शिंदे तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता समोरच प्रतीक भैया शिंदे बसलेले रील स्टार सगळेजण. आता तिकडं पण बसलेले आहे रील स्टार. समोर बघू शकता श्रावणी रील स्टार सगळेजण तिकडे बसलेले. आपले भाऊ इथं बसलेले सगळेजण. आणि आपले अभिजित भाऊ रील स्टार इथं बसलेले समोर पूर्णपणे सगळेजण. आणि मी इथं बसलेलो. चला आता जेवण येईल थोड्या वेळाने, जेवण करून घेतो. आणि आता आपण जाणार आहे आपल्या स्वप्नील भाऊ सोबत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. वाढदिवसाच्या हार्दिक किती बर्थडे. तर सध्या आपण नवी मुंबईमध्ये सुकून चहा शाखा नंबर 97च्या भव्यदेवी उद्घाटन समारंभासाठी आपण आलो होतो. आणि इकडं बघू शकता आता साई एकविरा हॉटेल फॅमिली. तर या ठिकाणी आलो होतो आपण. जेवण बिवण केलं आणि तुम्हाला आता टायमिंग दाखवून देतो. टायमिंग बघा 1 वाजत आलेलं आहे. आपण जेवण बिवण केलं आहे आणि आता प्रतीक भैया समोर आहे. तर प्रतीक भैयासोबत आपण आता 2-3 शब्द बोलून घेऊ. तर चला आता प्रतीक भैया काय म्हणता काही मी बघून पूर्णपणे टायमिंग आता 12:47 झालेली आहे. थोडक्यात 1च वाजत आलेले आहे. काकाचा वाढदिवस